गाईज, तर आज मी फायनली हॉस्पिटलला चालली आहे दातासाठी. इन्फेक्शन झाले दाताला, माझं ते दुखत होतं मध्ये. तर डॉक्टरनी सांगितले की रूट कॅनल करायला लागेल. जवळमध्ये मी बघत होते तर तिथे खर्च जास्त सांगत होते, काहीतरी 5,000 रूट कॅनलचं फक्त, आणि कॅपचं वेगळं अजून, म्हणजे असे काहीतरी 9-10 हजार. तर ठाण्यामध्ये आहे एक ट्रस्टी म्हणून, छान आहे, ते जैन डॉक्टर आहे, तिथे चालली आहे मी. तिथे खर्च कमी आहे, काहीतरी 1480 म्हणजे 1500 रूट कॅनलचं, आणि कॅपचं त्याच्यापेक्षा कमी आहे. तर ठीक आहे बोलली. तर मी आज जाणार आहे तिथे. भीती वाटायला लागली आहे, पण ठीक आहे, बघूया. सहनशक्ती ती वाटते मला, पण ते त्रास तर थोडीशी सहन करायला लागेल. ते लोक देईल काहीतरी औषध की दुखायला नको म्हणून. चला मग जाऊया. पर्स घेते. आज शनिवार असल्यामुळे मिस्टरांना घरीच होते, त्यांना काम होतं, पण ते नंतर जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा ते स्वतःहून बोलले की चल मी तुम्हाला दोघांना बाईकवरून सोडतो. माझ्या मुलाला 4 वाजता स्टेडियमला प्रॅक्टिससाठी सोडायचं असतं, म्हणूनच मी आधीच डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेताना मॅडमला बरोबर 4ची वेळ लिहून द्यायला सांगितली होती, जेणेकरून दोन्ही काम एकाच वेळेत पटापट होतील. मिस्टरांनी आधी माझ्या मुलाला अगदी वेळेवर स्टेडियमला प्रॅक्टिससाठी सोडलं. तिथून मग आम्ही दोघं पुढे निघालो. त्यांनी मला जैन ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं. मग तिथे सोडल्यानंतर ते त्यांच्या कामासाठी निघून गेले, आणि तिथे मग मी हॉस्पिटलच्या आत आले. मी साधारण 4:15ला 4th फ्लोअरवर पोचले. चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे इथे आधीच खूप गर्दी होती, बरेच लोक उपचारासाठी थांबले होते, पण इथे सगळी व्यवस्था खूप छान, स्वच्छ आणि शिस्तीत सुरू होती. सगळेजण नियम व्यवस्थित फॉलो करत होते. टेबल छान लावून ठेवले होते, कुठेही गोंगाट नव्हता. मी आधीच वेळ फिक्स केली असल्यामुळे मी पोचल्यावर अवघ्या 5 मिनटात त्यांनी माझं नाव वैशाली चव्हाण असं पुकारून मला आत ट्रीटमेंट रूममध्ये बोलावून घेतलं. ट्रीटमेंट रूममध्ये व्हिडिओ बनवायला परवानगी नव्हते, त्यामुळे मी आतील व्हिडिओ नाही शूट करू शकले. डॉक्टरांनी अंदाजे 30 मिनटात माझ्या दाताच्या आत बारीक सुया टाकून पूर्ण साफसफाई केली. जेव्हा ते आत औषध भरत होते तेव्हा मला खूप पेन झालं, खूप दुखलं, पण डॉक्टर आणि तिथल्या सपोर्टिंग स्टाफ खूप चांगली होती. त्यांनी माझी खूप काळजी घेतली, आणि बाहेर जिथे 10,000 मागितले होते ते काम इथे फक्त 1880 रुपयात झाले. पैशाची नंतर कटकट नको, आणि नंतर घरगुती खर्च निघून जातात, म्हणून मी पूर्ण पेमेंट एकदम करून टाकलं. 4:45 वाजता हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर दात थोडा जड वाटत होता, पण तलावपालीजवळ आल्यावर तिथलं सुंदर वातावरण आणि पाण्याचे फवारे पाहून मनाला खूप चांगलं वाटलं. दुखणं मी विसरूनच गेली, आणि मी तिथे एक छोटासा सुंदर व्हिडिओ बनवला. त्यानंतर 6 वाजता मुलाची सुट्टी होती, म्हणून मी त्याला घ्यायला स्टेडियमवर गेली. बाहेर अचानक खूप जोरात मुसळधार पाऊस सुरू झाला, आणि माझ्याकडे छत्री पण नव्हती. मला वाटलं रोजच्यासारखं म्हणजे आज घरी जायला रात्री 7:30-8 वाजणार, कारण बस खूप लेट येते. पण अचानक माझे मिस्टर आम्हाला सरप्राईज द्यायला स्वतः स्टेडियमवर आले. ते पुढे पुढे चालले आणि बोलले चल मुलाला वरून घेऊन येऊया. आम्ही वर गेलो, तिथे मुलाची प्रॅक्टिस संपली होती आणि तो आपला बॅग भरत होता. मिस्टरांच्या या काळजीमुळे आणि आम्ही पावसात न भिजता वेळेत सुरक्षित गाडीवरून घरी पोचलो. घरी आल्यावर मी हातपाय आणि तोंड धुवून माझ्या या संध्याकाळच्या रोजच्या वेळेनुसार देवाला दिवाबत्ती केली. आज खऱ्या अर्थाने देव पावला असं वाटलं. कमी खर्चात रूट कॅनल झालं, आणि रोज मी संध्याकाळी पण कुकिंगसाठी जाते. त्या दीदीने पण मला म्हणजे एवढं म्हणजे समजून मला सांगितलं की तुला त्रास होईल, आणि ज्या दिवशी तुझी ज्या दिवशी ट्रीटमेंट होईल त्या दिवशी तू आरामात सुट्टी घे, काळजी कर, म्हणजे तू स्वतःची काळजी घे असं म्हणून तिने मला खरं म्हणजे कौतुक वाटते. म्हणजे मी ज्यांच्या घरी करते ना जेवणाची कामं, खूप चांगले खरं म्हणजे ते समजून घेतात की मला काय त्रास होणार, काय नाही, हिला वेळ लागेल कुठे पण, तर आरामात मला काळजी नको करू, तू घे सुट्टी, तू स्वतःची काळजी घे, असं खूप कमी ठिकाणी असतं. आणि कसं आहे ना, दोन्ही बाजूंनी समजून घेणारं पाहिजे. तर खरंच म्हणजे ह्यांचा उपकार कधीच विसरणार नाही. तर फायनली डॉक्टरांनी मला 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहेत,
आणि बुधवारी बोलवलं आहे कॅबसाठी, कॅबच्या मापासाठी परत बोलवलं आहे. तर पण माहीत नाही की नक्की काय करणं, कारण जेव्हा त्यांनी माझं ते रूट कॅनल केल्यानंतर जेव्हा मी निघाली बाहेर, मला म्हणजे बोलायला पण नाही, एवढा ठणका मारत होता. तर मी त्यांना काय विचारपूस केलीच नाही काही. मी सरळ निघाली, फक्त विचारली कधी यायचं, तर तेवढंच मग बुधवारी बोलले बघू. तर गाईज, मी आजचा हा व्लॉग, छोटासा व्लॉग माझा मी इथेच संपवते. बुधवारी डॉक्टर दातावर कोणती कॅब बसवणार आहेत किंवा काय मला काही माहीत नाही, कॅब बसवणार की परत रूट कॅनल करणार आहे. तर त्याचा पण रूट कॅनल झाल्यावर ते कॅबचा खर्च किती येईल हे पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला प्लीज विसरू नका. बाय बाय.